तर हे पहा, आज आपण आपल्या चॅनलवर कोल्हापुरी मसाला घेऊन आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता 1 किलो मिरचीमध्ये 3 किलो मसाला आणि तेही आपण इथे कांदा शिजवून घेतलेला आहे। अगदी परफेक्ट प्रमाणानुसार आपण हा मसाला पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती छान असा लालबुंदक झालेला आहे। तर हा मसाला पूर्ण टोटल भाज्यांसाठी आपण इथे वापरू शकतो आणि हा मसाला स्टोअर करताना अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या बरण्यास तुम्हाला वापरायच्या आहेत। तर हा ऑल पर्पज असा कोल्हापुरी मसाला कसा बनवायचा ते पाहूया। तर हे पहा, आज आपण 1 किलो मिरचीचा कोल्हापुरी मसाला बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे। तुम्ही अर्धा किलो लवंगी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा किलो ही बेडगी मिरची घेतलेली आहे। बेडगी मिरची फक्त टेस्ट येण्यासाठी आणि कलर येण्यासाठी असते आणि लवंगी मिरची ही पूर्णपणे तिखटपणासाठी असते। तर हे पहा, मी इथे दोन्ही मिळून 1 किलो अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। मसाला बनवण्यासाठी आपण बाकीचं जे साहित्य घेतलेलं आहे, मसाला म्हटलं की सर्व साहित्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित लागतं, तर आपला मसाला वर्षभर छान असा टिकला जातो। आपण इथे मसाल्यासाठी कांदा घेतलेला आहे। तर आपण 1 किलो मिरची घेतलेली आहे, त्यासाठी मी इथे 1 किलो असा कांदा हे पहा अशा पद्धतीने बारीक असा चिरून घेतलेला आहे। तुम्ही कसाही चिरून घेऊ शकता, फक्त असा पातळ चिरून घ्यायचा आहे। आणि 1 किलो कांद्यासाठी आपण इथे अर्धा किलो तेल घेतलेला आहे। आपण हा कांदा तेलामध्ये शिजवून घेणार आहोत। मी इथे पावशेर असा लसूण घेतलेला आहे। तर हा गावरान लसूण आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने सोलून घेतलेला आहे। तुमचा जर लसूण थोडासा असा मोठाला असेल तर तुम्ही पूर्ण असं साल्ट काढून घ्या, म्हणजे मसाल्यामध्ये ते असे वरती दिसत नाही। ते खोबरं अर्धा किलो असं घेतलेलं आहे। 1 किलो मिरचीसाठी अर्धा किलो खोबरं अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे किसून घेतलेलं आहे। तुम्ही अगदी बारीक अशा स्लाइसही करून घेऊ। त्यानंतर मी इथे मीठ घेतलेलं आहे। 1 किलो मिरचीसाठी 1 किलो मीठ लागतं। तर हे पहा, मी इथे बारीक मीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही मोठालं मीठही वापरू शकता। तर आपण इथे 100 ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत। हे पहा, तुम्ही पाहू शकता आपण इथे 100 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि 150 ग्रॅम एवढे जिरे घेतलेले आहेत आणि 250 ग्रॅम धने घेतलेले आहेत। हे पहा, आपण इथे खडे मसाल्यांचं प्रमाण पाहणार आहोत। तर मी इथे 10 ग्रॅम बडीशोप घेतलेली आहे, 10 ग्रॅम जायपत्री, 10 ग्रॅम रायपत्री, 10 ग्रॅम तमालपत्र, 5 ग्रॅम काळी मिरी, 10 ग्रॅम लवंग, 5 ग्रॅम शहाजिरे, 10 ग्रॅम हळकुंड, 10 ग्रॅम स्टारफूल, 10 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम काळा खडा हिंग। हे सर्व मसाले छान असे भाजून घेऊया। हे पहा, आपण इथे मसाले भाजायला सुरुवात करण्या अगोदर आपण जो हा कांदा कट करून घेतलेला आहे, मी हा कांदा सकाळी कट करून ठेवला होता, त्यामुळे थोडासा असा सुकल्यासारखा वाटत आहे। आपण कांदा कट करून लगेचही शिजायला घेऊ शकतो। तर इथे आपण सुरुवातीला थोडंसं, म्हणजे मी इथे अर्धा लिटर असं तेल घेतलेलं आहे, ते तेल आपण सुरुवातीला ॲड करून घेऊया। आपलं इथे तेल गरम झालेलं आहे, मी त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे। तर आपण अशा पद्धतीने कांदा टाकून मसाला बनवल्यामुळे बिलकुलही मसाला खराब होत नाही। बऱ्याच बायकांना असा प्रश्न असतो की ओला कांदा टाकून आपण मसाला वर्षभर कसा टिकू शकतो। तर अशा प्रकारे मी दरवर्षी मसाला बनवते, बिलकुलही खराब होत नाही। फक्त आपल्याला कांदा इथे छान असा शिजवून घ्यायचा असतो। आपण इथे सुरुवातीला थोडंसं तेल टाकून छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि सुरुवातीला यामधील पूर्ण मॉइश्चर काढून घेणार आहोत, म्हणजे आपण ते राहिलेलं तेल टाकल्यानंतर आपला कांदा पटकन असा तळल्या जातो। आपण इथे एका साईडला कांदा शिजायला ठेवलेला आहे आणि एका साईडला मसाले भाजून घेणार आहोत। आपली इथे कढाई गरम झालेली आहे आणि मी त्यामध्ये धने टाकून घेतलेले आहेत। धने अगदी सुरुवातीला छान असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत, त्यामध्ये काडी वगैरे एखाद्या वेळेस खडाही निघला जातो। तर आपण इथे धने थोडेसे उन्हाला वाळून घेतलेले आहेत, त्यामुळे मसाला छान असा कोरडा आणि छान होतो टिकायला। आपण सर्व मसाले थोडेसे उन्हात सेकून घ्यायचे आहेत, म्हणजे वर्षभर मसाला छान टिकला जातो। आणि आपण सोबतच कांदाही परतत आहोत, त्यामुळे आपल्याला गरम मसाले आणि हे सर्व मिरच्या वगैरे भाजेपर्यंत मसाल्यालाही मध्ये मध्ये चमचा देत राहायचं आहे। तर हे पहा, कांद्यामधीलही तेल अगदी कमी झालेलं आहे। तर आपण यामध्ये राहिलेलं तेल टाकून घेणार आहोत आणि मी इथे 1 चमचा असं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर परतल्या जातो। आणि इथे धने भाजून घेणार आहोत, त्यासाठी मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे।
तर आपल्याला इथे धने फक्त थोडासा वास बाहेर पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आपल्याला मसाले भाजण्यासाठी वेगळं तेल घ्यायचं आहे. आपल्याला जे कांद्यासाठी आपण अर्धा किलो तेल घेतलेलं आहे ते यामध्ये बिलकुल वापरायचं नाही आहे. जर आपण तेच तेल इकडे वापरलं तर आपला मसाला छान असा तेलकट असा होणार नाही. तर आपला मसाला छान तेलकट होण्यासाठी आपण सेपरेट तेल वापरायचं आहे. जिरे ॲड करून घेत आहे. तर आपल्याला वर्षभरासाठी हा मसाला बनवायचा आहे. तर आपण इथे मसाले भाजताना बिलकुलही गडबड करायची नाही आहे. अगदी छान असे खरपूस मसाले भाजून घेतले की आपला मसालाही वर्षभर छान टिकला जातो. तर आपल्याला इथे हे पहा 7 ते 8 मिनिटानंतर आपला कांदा अशा प्रकारे शिजला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आपण इथे सारखा असा चमचा देत राहायचा आहे म्हणजे कांदा खालती आणि वरचा सारखा असा परतल्या जाईल, शिजल्या जाईल. हे पहा अजूनही आपला कांदा छान असा शिजलेला नाही आहे. तर आपण इथे खोबरं थोडं थोडं करून भाजून घेणार आहोत 2 बॅचमध्ये, म्हणजे छान असं भाजलं जातं खोबरं. आपल्याला इथे जळू वगैरे द्यायचं नाही आहे. आपलं खोबरं इथे जळलं गेलं तर आपल्या मसाल्याचाही कलर काळा येणार आहे. त्यामुळे मसाले भाजताना अगदी काळजीपूर्वक भाजून घ्यायचे आहे. तर हे पहा 10 ते 12 मिनिटानंतर आपला कांदा अशा प्रकारे शिजला गेलेला आहे. आपण हे दोन्ही कामं सोबतच करत आहोत त्यामुळे आपला इथे कांदा बिलकुलही खाली जळला जाणार नाही. अगदी एकसारखा असा भाजला जाणार आहे. इथे थोडं थोडं तेल टाकून खडे मसाले भाजून घेणार आहोत. इथे खडे मसाले करपल्या गेले किंवा खूप जास्त असे तळले गेले तर आपल्या मसाल्याचाही फ्लेवर छान असा येणार नाही, कलरफुल. तर हे पहा इथे 20 मिनिटानंतर आपला कांदा छान असा शिजून तयार आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असा लाल बुंदक झालेला आहे. त्यामध्ये थोडंफार असं पांढरं प्रमाण कांद्याचा आहे. तो थोडासा जाड वगैरे चिरण्यात आला तर तो असा राहून जातो. पण इथे तेल ते खूप जास्त प्रमाणात हीट आहे त्यामध्ये तो परतल्या जाईल. जर तुम्हाला इथं वाटलं की कांदा आपला खूप जास्त जळत आहे किंवा भाजलेला वास येत आहे आणि यापुढं कांदा हीटमध्ये जळल्या जाईल तर तुम्ही ही कढाई थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे. म्हणजे कांद्याची पूर्ण हीट स्टॉप होईल आणि आपला कांदा पाहिजे असा आपल्याला मिळून जाईल. तर हे पहा माझा इथे अगदी परफेक्ट असा कांदा शिजून तयार आहे. कांदा शिजल्यानंतर तेल पूर्णपणे खाली राहून जातं आणि कांदा पूर्णपणे वरती तरंगला जातो. तुम्ही पाहू शकता. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आपल्याला इथे हळकुंड तळून घ्यायचे आहे. तर हळकुंड तळून घेताना आपण अशा प्रकारे हळकुंडाचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता. अगदी उभे नाही, आडवे असे भाग करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं तेल जास्त टाकून तेलामध्ये आपण हळकुंड तळून घेणार आहोत. तुम्ही हळकुंड तसेही तळून घेऊ शकतात पण हळकुंड पूर्णपणे आतमध्ये तळले जात नाहीत. त्याचा वास बाहेर पडला की आपण ते काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण हा खडा हिंग घेत आहोत. तोही मी अगदी मोठे मोठे खडे असलेले फोडून घेतलेले आहेत आणि मग तळायला घेतलेला आहे. तर आपल्याला इथे हिंगही अगदी छान असा तळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हिंग तळल्यानंतर किती छान असा फुलतो आहे. हिंग खूप छान असा फुललेला आहे. हिंग आणि हळकुंड तळताना गॅस अगदी लो ठेवायचा आहे म्हणजे पूर्ण आतमधून आपले हिंग आणि हळकुंड तळल्या जाईल. ते मिरची छान अशी भाजून घेणार आहोत. पहा आपले इथे सर्व मसाले भाजून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आपण इथे अगदी खरपूस असे आपले सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत. लसूण बिलकुलही भाजून वगैरे घेतलेला नाही आहे आणि खोबरंही तुम्ही पाहू शकता छान असं तांबूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आणि हे पहा कांदा आपण इथे अगदी लालबुंद असा भाजून घेतलेला आहे. तुम्हाला कदाचित थोडासा काळा वगैरे दिसत असेल पण तो खाल्ल्यानंतर आपल्याला जळकट वगैरे लागायला नको अशा पद्धतीने मी इथे कांदा छान असा शिजून घेतलेला आहे. तर आपण हे मसाले मशीनवरून जर आणणार असाल तर इथे लसूण, तीळ आणि कांदा हा वेगळा न्यायचा आहे आणि सोबतच तीळही अगदी वेगळे न्यायचे आहेत. त्यानंतर आपण इथे मिरची आणि खडे मसाले एकत्र करून घेऊन जायचे आहेत. ह्या 4 जिन्नस वेगळ्या न्यायच्या आहेत आणि ह्या 3 जिन्नस आपल्याला एकत्र करून न्यायचे. इथे कांडप मशीन नसल्यामुळे मी इथे गिरणीतून मसाला काढून आणणार आहे. त्यासाठी मी इथे मिरच्या आणि खडे मसाले दळायला देणार आहे आणि हे बाकीचे मसाले आपण घरी मिक्सरवर काढणार आहोत. आपण त्यानंतर लसूण दळून घेणार आहोत. आपण इथे लसूण कच्चाच घेतलेला आहे. हे पहा आपण इथे तीळही दळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आपल्याला इथे अगदी फाईन पावडर करून घ्यायचे आहे आणि हे पहा अशा प्रकारे जरी तीळ तुमचे दळताना झाले तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर आपण इथे हे खोबरं दळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे खोबरंही अगदी ओल्लं असं गजगज म्हणजे त्यामधील तेल पूर्णपणे बाहेर पडलेलं आहे. त्यानंतर हा आहे लसूण. हे पहा
तुम्ही लसूण पूर्ण सालं काढून घेतला तरीही चालेल। त्यानंतर हे आपण कांदा मिक्सरला फिरून घेतलेला आहे। तर आपण इथे थोडं थोडं तेल टाकून कांदा पूर्ण मिक्सरला फिरून घ्यायचा आहे। तर हे आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। तर हे पहा, आपण हे दोन्ही मिश्रण एकत्र करून घेणार आहोत। तर मी सर्वात अगोदर खाली मिरचीचा लेयर देऊन घेणार आहे, म्हणजे आपल्याला कांदा आणि ते मिक्स करायला अगदी सोपं जाईल। मी इथे अर्ध तिखट खाली ओतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत। आपण हे सर्व त्याचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण हे लाल तिखट टाकून घेऊया। तर आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर हँड ग्लोव्ज असतील तर तुम्ही हँड ग्लोव्जही वापरू शकता। माझ्याकडे इथे हँड ग्लोव्ज नसल्यामुळे मी अशा प्रकारे मिश्रण एकजीव करून घेत आहे। तर हे काही ठिकाणी कांडप मशीनवरही छान असं तिखट काढून दिलं जातं आणि काही ठिकाणी नाही दिलं जात। तर अशा प्रकारे कांदा शिजून मसाला करायचं म्हटलं की बायकांना नको वाटतं। तर तुम्ही अशा प्रकारे घरी कांदा शिजून, हे पहा, आपण इथे कोरडे मसाले गिरणीमधून दळून आणलेले आहेत आणि ओले मसाले घरी मिक्सरला फिरून घेतलेले आहेत। अशा प्रकारे मसाला केला तरीही वर्षभर आरामशीर छान असा टिकतो। काळा वगैरे काहीही पडत नाही आणि कलर बिलकुलही चेंज होत नाही। तर हे पहा, आपण इथे हाताने मिक्स करून करून अगदी पूर्ण यामधील लसूण आणि खोबरं, कांदा अगदी एकजीव करून घेतलेला आहे। कुठेही कसलाही एकही गोळा ठेवलेला नाही आहे। आणि तुम्ही पाहू शकता आपला मसाला किती छान असा चोपडा चटचटीत झालेला आहे। तर तुम्ही म्हणाल की हा मसाला कोणत्या कोणत्या भाज्यांसाठी वापरायचा, तर तुम्ही टोटल पूर्ण भाज्यांसाठी, अगदी सुक्की, पातळ, व्हेज, नॉन व्हेज, बिर्याणी किंवा खिचडी भात, तुम्ही अगदी शेंगदाण्याच्या भाजीला जरी हा मसाला वापरला तरी ही भाजी अगदी छान होते। तुम्ही जर आपल्या चॅनलवर जाऊन भाज्यांचे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की सर्व भाज्यांना हा मसाला वापरतो। तर हे पहा, आपण हा मसाला छान असा मिक्स केलेला आहे आणि हा अगदी एक रात्रभर आपण झाकून ठेवणार आहोत आणि सकाळी पुन्हा एकदा छान असे, अगदी एखाद्या ठिकाणी कुठं गाठ वगैरे राहिली असेल तर ती पुन्हा फोडून घेणार आहोत। आपल्याला चाळणीने वगैरे चाळून हा मसाला घ्यायचा नाही आहे, अशाच प्रकारे ठेवायचा आहे। सकाळी हा थोडासा असा कोरडा होईल आणि मग आपण हा मसाला भरून ठेवणार आहोत। हे पहा, आपला मसाला अगदी परफेक्ट कोल्हापुरी मसाला आहे हा, त्यामुळे तुम्हाला थोडासा हा ओला वाटत असेल, पण हा अशाच प्रकारे असतो। आणि हा अगदी परफेक्ट झाला की नाही तो कसा ओळखायचा, तर अशा प्रकारे आपण मूठ दाबून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे। तर आपला इथे मसाला अगदी परफेक्ट असा झालेला आहे आणि टोटल भाज्याला आपण हा मसाला वापरू शकतो। आपला इथे मसाला रेडी आहे। तुम्हाला जर आपल्या ह्या मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि छान छान रेसिपीही पाहायला भेटतील। थँक्यू।